दिलेल्या संधियुक्त शब्दाचा योग्य विग्रह कोणता? शब्द दिलेला आहे आपल्याला प्रत्यंतर. ठीक आहे, प्रत्यय अधिक अंतर. एक गोष्ट लक्षात ठेवायची की संधीचा शब्द जेव्हा तयार होतो ना, दोन शब्द जेव्हा एकत्र येतात ना, तर त्यावेळेला या दोन्ही शब्दांना अर्थ असतो. निरर्थक शब्द ते नसतात. कधी कधी दुसरा शब्द जर प्रत्यय असेल तर मग प्रत्ययाला अर्थ नसतो, पण बहुधा त्या दोन्ही शब्दांना अर्थ असतात जर तिथे प्रत्यय मिळून संधीचा शब्द तयार झालेला नसेल तर. ठीक आहे, मग आता मला सांगा, प्रत्यय याला काहीच अर्थ नाही त्यामुळे हे येणार नाही. प्रत्यय याला पण काहीच अर्थ नाही. ओके, प्रति याला मात्र अर्थ आहे. प्रति हा उपसर्ग आहे. ठीक आहे, प्रति आणि अंतर लक्षात आलं. आणि म्हणून प्रति आणि अंतर हेच आपलं उत्तर असेल. प्रति आणि अंतर होणार नाही. ठीक आहे, कारण आणि हे प्रति जे आहे हे सुद्धा दीर्घ आहे. संधी आपण संस्कृत वरून घेतलेला आहे आणि संस्कृत मध्ये प्रति मधला ती रस्व असतो, दीर्घ नसतो. ठीक आहे, त्यामुळे हे पण उत्तर होणार नाही आणि म्हणून 3 नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे. आता इथे प्रति आणि अंतर पासून प्रत्यंतर कसा तयार झाला? येथे तर कुठेच तुम्हाला य दिसत नाही, इथे मात्र य आलेला आहे. याचा अर्थ हे यणादेशाचं उदाहरण आहे. काय म्हणतो यणादेश? इ इ उ उ आणि रू यांच्या पुढे जर विजातीय स्वर आले तर त्यांच्याबद्दल अनुक्रमे, ठीक आहे, इ बद्दल य येतो, उ बद्दल व येतो आणि रू बद्दल र येत असतो. मग इथे प्रति मध्ये इ आलेला आहे, या ईचा काय होतो? य होतो, य. ठीक आहे, मग हा त य मध्ये मिसळतो, त्याचा त्य होतो आणि हा अंपन अनुस्वार असेल याच्यामध्ये आणि प्रत्यंतर असा त्य तयार होतो आणि म्हणून हा इथे त्य तयार झालेला आहे. लक्षात आलंय का? मग प्रत्यंतर प्रति अधिक अंतर इथे वेलांटी लक्षात ठेवायची आणि हे उदाहरण जे आहे हे यणादेशाचं उदाहरण आहे, हे लक्षात घ्यायचं. ओके, यस.